जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय सर्वांना। आज मी इथे मीरा रोड इथे रामदेव पार्कमध्ये सम्राट अशोक बुद्ध विहार हे इथे 2022 साली या विहाराची स्थापना झाली आहे। 2022 ते आता फक्त 2 वर्ष पण पूर्ण झालेली नाही, 2024 चाललेलं आहे। आणि हे नवीन बनलेलं बुद्ध विहार याच्यासाठी आम्ही एका व्हिडिओमध्ये महानगरपालिकेचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। पण तुम्ही भ्रष्टाचाराची जर हद्द बघाल ना, तर हे विहार तर बनलं, इथे विपश्यना केंद्र आणि विहार तर बनवलं गेलं, पण ह्या विहाराची अवस्था 2 वर्षानंतर अशी आहे की ह्या बुद्ध विहाराच्या आतमध्ये एक स्लॅब खाली कोसळला 2 वर्षांमध्ये। इथे लिकेज चालू आहे, ठिकठिकाणी वरचे स्लॅब पडत आहेत, सगळीकडे लिकेज चालू आहे। अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे। जवळजवळ 11 करोड 58 लाखाची निधी मंजूर झालेला होता। मग 11 करोड 58 लाखाची निधी हे 230 आरक्षण क्रमांक या जागेवरती हे बुद्ध विहार उभं आहे। मग 11 करोड जवळजवळ 11.5 करोडचा निधी वापरला गेला या बुद्ध विहारासाठी। आता माझा आरोप आहे, जी कंपनी जबाबदार आहे, जी स्पार्क सिव्हिल कंपनी, ह्या कंपनीने जे हे काम केलेलं आहे, आता हे महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा आणखीन कोण असेल, ज्यांना ह्याच्यातली वरची मलाई भेटली, कारण जर हा संपूर्ण निधी वापरला गेला असता तर हे काम असं झालं नसतं। आमचा आरोप आहे की याच्यामध्ये 100% महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा अडकलेले आहेत। कारण कुठलीही वास्तू जेव्हा तुम्ही उभी करता, कारण आधीच्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तू आपल्याकडे आहेत, शेकडो वर्षापूर्वीच्या वास्तू आपल्याकडे आहेत, पण हे 2 वर्षांमध्ये ह्या वास्तूला अशी काही जर समजा तिथे कोण असतं आणि एखादी जीवितहानी झाली असे किंवा कोण एखादं जखमी झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं। त्याच्यामुळे मी आता आयुक्तांची, जे मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त आहेत संजय काटकर, यांची मी वेळ घेऊन जो तथाकथित कॉन्ट्रॅक्टर आहे स्पार्क सिव्हिल कंपनी, याच्यावरती गुन्हा नोंद करायची। एकतर पोलीस स्टेशनमध्ये मी गुन्हा नोंद करणार आणि या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत कसं टाकता येईल किंवा याच्यावरती महानगरपालिका काय कारवाई करणार, कारण स्लॅब तर कोसळलेला आहे, रिपेअरिंग वर्क चालू केलेलं आहे। प्रश्न आहे की स्लॅब कोसळलंच कसा, कारण हे काम निकृष्ट दर्जाचं होतं। ते कोसळल्याच्या नंतर तुम्ही मुलामत लावणार आहे, ते रिपेअर तर करणार आहे, पण तो कोसळायला पाहिजे होता का? मुळात बुद्ध विहारासारखी जी वास्तू उभी राहते विहारामध्ये एकही पिलर नसतो त्याला, तर त्याचं आर्किटेक्चर सुद्धा त्या पद्धतीनेच असतं। तर अशी ही वास्तू जेव्हा उभी राहते ना, तेव्हा त्यांच्याकडे इंजिनियर, त्यांचे आर्किटेक्ट हे चांगले नॉलेजेबल असायला हवे होते। तर ह्या कंपनीने जे काम केलेलं आहे बाहेरून दिसायला शोभनीय दिसतं, पण ही दुखापत कुणाला झाली असे, काय इंजरी झाली असे, कारण इथे बुद्ध विहार स्थापन झाल्याच्या नंतर शेकडो लोक इथे दर्शनासाठी येतात, वेळोवेळी इथे कोण ना कोण येत असतं, तर अशा वेळेला भाविक येत असतं। आणि आतमध्ये आपले बौद्ध भंतेजी सुद्धा आता वर्षावास चालू झालंय, ते सुद्धा इथे आहेत। जर त्यांना एखादी दुखापत झाली असती तर ह्याला जबाबदार कोण असतं? तर हे सरळ सरळ एखादी मनुष्यहानीचा जर झाला असता तर तो आरोप आम्ही ह्या स्पार्क कंपनीवरती ठेवतोय। त्याच्यामुळे कमिशनरला आम्ही रिक्वेस्ट आहे, त्यांना आम्ही बोलणारच, याच्यावरती भांडणार आहे की ह्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल तुम्ही काय भूमिका घेताय, याच्यावरती तर आम्ही गुन्हा दाखल करायची मागणी तर करणारच आहे। आता भेटू जेव्हा आयुक्त संजय काटकर यांना भेटल्याच्या नंतर त्यांचे काय स्टेटमेंट असतील तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवणार, कारण हे सगळे मिलीजुली सरकार आहे, अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील। कारण जोपर्यंत एखाद्याच्या खिशात जात नाही उरलेल्या पैशामध्ये, मग कॉन्ट्रॅक्टर अशी थूकपट्टीची कामं करतात। हा निधी गेला कुठे? 11 करोड मध्ये जर हे काम झालं असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे, याच्यामध्ये कुठला माल वापरला गेलाय, इथून या संपूर्ण कामाची चौकशी व्हायला पाहिजे। कारण हे विहार आहे, इथे अशी घटना घडायला नको, कारण इथे नेते कमी आणि सर्वसामान्य लोकांची ये-जा जास्त असते। तेव्हा हा पैसा मीरा भाईंदरच्या राहणाऱ्या लोकांच्या खिशातला गेलेला आहे, तर हा पैसा कुठे वापरला आणि कोणाच्या खिशात किती गेला याचं उत्तर आता आयुक्तांनी पण द्यायचं आहे आम्हाला। आता हे विपश्यना केंद्र आहे बाजूला, त्यालाही भरपूर तडे गेलेले आहे। तुम्हाला बघाल तर इथे क्रॅक दिसतील, भरपूर तडे गेलेले आहेत याला सुद्धा। अशा प्रकारचं हे काम आहे, म्हणजे दिसायला सुंदर दिसते पण काम
अतिशय निकृष्ट दर्जाचं असं झालेलं आहे. तर हा विषय इथेच सोडणार नाही, आम्ही ह्याचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे जोपर्यंत ह्या कॉन्ट्रॅक्टरवरती महानगरपालिका कारवाई नाही करत. कारण आयुक्त येत असतात जात असतात, ही वास्तू कायमस्वरूपी इथे उभी राहिलेली आहे. ही जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वतः घेतली पाहिजे. तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचा आधीचा डेटा पाहिलेला होता का, त्याचे आधीची कामं बघितलेले होते का? जेव्हा एवढं मोठं काम तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देताय जिथे सर्वसामान्य लोक इन्व्हॉल्व असतात, जिथे सर्वसामान्य लोकांची ये जा असते, त्याच्यामुळे या विषयात आम्ही पुढे पाठपुरावा करणारच आहे. उद्या आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार आणि उद्या आयुक्तांची वेळ येऊन मंगळवारपर्यंत कमिशनर साहेबांना भेटून कॉन्ट्रॅक्टरवरती काय कारवाई होणार त्याचीही अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. कॉन्ट्रॅक्टरला मी असं सोडणार नाही. इथेच थांबते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.